श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आजची ही कथा खूपच प्रेरणादायी आहे आणि म्हणूनच माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही सर्वांनी ही कथा पूर्णपणे ऐका. मित्रांनो, जी स्त्री हे 4 काम तिच्या नवऱ्यापासून लपून करत असते ती स्त्री 100% चारित्र्यहीन स्त्री असते. आज या कथेमध्ये एका स्त्रीच्या चारित्र्याबद्दल सांगणार आहे. जी स्त्री हे 4 कामे नवऱ्यापासून लपून छपून करत असते त्या स्त्रीचे चारित्र्य कसे असते आणि अशी ही 4 कामे कोणती आहेत ते आजच्या कथेमार्फत पाहणार आहोत. म्हणूनच तुम्ही ही कथा पूर्णपणे ऐका. मित्रांनो, एका वेळेची गोष्ट आहे. एका नगरामध्ये एक लोहार राहत होता. लोहाराकडे धनसंपत्तीची कोणत्याही प्रकारची कमी नव्हती. त्याला एक मुलगी होती. त्याला मुलगा नव्हता. एकुलती एक मुलगी असल्यामुळे लोहार त्याच्या मुलीवर खूप जास्त प्रेम करायचा. परंतु असं म्हणतात ना की अति लाड केल्याने, अति प्रेम दिल्याने मुलं बिघडत असतात. त्याचप्रमाणे लोहार त्याच्या मुलीवर खूप प्रेम करायचा. त्याचं आयुष्य आनंदाने चालले होते. लोहाराची बायको मेली होती. त्यांच्या घरात फक्त लोहार आणि त्यांची मुलगी होती. अशा प्रकारे मुलगी हळूहळू मोठी झाली आणि आता ती 18 वर्षाची झाली होती. मुलगी 18 वर्षाची झाली आहे म्हणून लोहार तिचे लग्न एका लोहाराच्या मुलासोबत करतो. लोहार त्याच्या मुलीचे लग्न मोठ्या धूमधडाक्यात करतो. लग्न झाल्यानंतर वडील एकटेच पडतील म्हणून लग्न झाल्यानंतर सुद्धा काही दिवस लोहाराची मुलगी लोहाराच्याच घरी राहत असते. लोहाराची मुलगी जेव्हा लोहाराच्या घरी राहत असते तेव्हा लोहाराच्या घरच्या समोर एका ब्राह्मणाचे घर असते. त्या ब्राह्मणाच्या मुलासोबत लोहाराची मुलगी मैत्री करते आणि काहीच दिवसात त्या दोघांची मैत्री प्रेमामध्ये बदलते. लोहाराच्या मुलीचे लग्न झालेलं असून ती एका ब्राह्मणाच्या मुलाच्या प्रेमात पडलेली असते. जेव्हा ही गोष्ट लोहाराला समजते तेव्हा लोहाराला खूपच चिंता वाटू लागते. तो विचार करू लागतो, माझ्याच लाड प्रेमामुळे माझी मुलगी आज बिघडली आहे. तिने तिच्या मर्यादा तोडल्या आहेत. त्यानंतर लोहार विचार करतो की मी लवकरच माझ्या जावयाला बोलवतो आणि मुलीला घेऊन जायला सांगतो. त्यामुळे माझ्या डोक्यावर जो काही ओझे आहे ते लवकरच उतरेल. त्यानंतर लोहार सर्वप्रथम त्यांच्या मुलीला त्या ब्राह्मणाच्या मुलाला भेटायला जाण्यासाठी थांबवतो आणि दुसऱ्याच दिवशी तो त्याच्या जावयाला घरी बोलावतो. जावई लोहाराच्या घरी येतो तेव्हा लोहार जावयाचा खूप चांगल्या प्रकारे मान सन्मान करतो. त्यानंतर जशी रात्र होती तेव्हा लोहार त्यांच्या जावयाला घराच्या हॉलमध्येच म्हणजेच मुख्य द्वाराजवळच झोपण्यास सांगतो. आणि जेव्हा रात्र होते, रात्रीचे 2 वाजलेले असतात तेव्हा लोहाराची मुलगी गुपचूप घरातून बाहेर निघत असते. ती तिच्या प्रियकराला म्हणजे ब्राह्मणाच्या मुलाला भेटण्यासाठी जात असते. परंतु घराच्या मुख्य द्वाराजवळ तिचा नवरा झोपलेला असल्या कारणाने त्याला त्याची बायको रात्री बाहेर जाताना दिसते. तेव्हा त्याला समजतं की त्याच्या बायकोची काहीतरी गडबड नक्कीच आहे. नाहीतर एक विवाहित स्त्री मध्यरात्री गुपचूप घरातून बाहेर कशासाठी जाईल. त्या दिवशी लोहाराचा जावई सर्व काही पाहून, सर्व काही समजून सुद्धा काहीच बोलत नाही. तो चूप राहतो. परंतु जेव्हा दुसरा दिवस येतो आणि दुसऱ्या दिवसाची रात्र होते तेव्हा तो जावई विचार करतो की आज तर मी माझ्या बायकोला रंगेहात नक्कीच पकडेन. मी बघेन की ही नक्की कोठे जात असते. एवढ्या मध्यरात्री बाहेर जाऊन की नक्की काय करते, कोणाला भेटत असते. तर त्या रात्री लोहाराचा जावई झोपत नाही, फक्त झोपण्याचे नाटक करतो. आणि जशी मध्यरात्र होते, रात्रीचे 2 वाजतात
तेव्हा लोहाराची मुलगी घराचा दरवाजा उघडून बाहेर जात असते. तेव्हा लोहाराचा जावई सुद्धा तिचा पाठलाग करतो आणि तेव्हा जावई पाहतो की त्याची बायको शेजारीच घर असलेल्या एका ब्राह्मणाच्या मुलाला भेटायला जात असते. त्या दिवशी लोहाराचा जावई त्याच्या बायकोला त्या ब्राह्मणाच्या मुलाला भेटताना पाहतो, परंतु तो तेव्हा काहीच बोलत नाही. तो तिथून माघारी फिरतो आणि येऊन त्याच्या जागेवर गुपचूप झोपून राहतो. दुसऱ्या दिवशी लोहार त्याच्या मुलीची जावयासोबत पाठवणी करतो आणि अशा प्रकारे लोहाराचा जावई त्याच्या बायकोला त्याच्या घरी घेऊन येतो. लोहाराचा जावई त्याच्या बायकोला ती मध्यरात्री कोणाला भेटायला जाते याबद्दल काहीच बोलत नाही, कारण लोहाराचा जावई त्याच्या सासऱ्याचा खूप जास्त आदर करत असतो. लोहाराचा जावई त्याच्या बायकोला जेव्हा घरी घेऊन येतो तेव्हा तो तिच्यासोबत थोडा चिडूनच बोलत असतो. तो आतून खूप जास्त दुःखी झालेला असतो. त्यानंतर लोहाराचा जावई विचार करू लागतो की मी अशा प्रकारच्या स्त्रीसोबत पुन्हा आयुष्य तर घालवू शकत नाही, त्यामुळे मी तिच्या काही परीक्षा घेतो. तेव्हा प्रिय दर्शकांनो, लोहाराचा जावई दुसऱ्या दिवशी घरातून बाहेर जातो. बाहेर जाऊन तो फाटके कपडे घालतो, चेहऱ्याला काळा रंग लावतो आणि अशा प्रकारे तो स्वतःचा वेश पूर्णपणे बदलतो आणि तो एका भिकाऱ्याचं रूप धारण करतो आणि स्वतःच्याच घरी येऊन जोरजोरात हाका मारू लागतो. तेव्हा त्याची बायको घरातून बाहेर येते आणि ती विचारू लागते, तुला काय पाहिजे? तेव्हा तो त्याच्या बायकोला म्हणतो, मला धन किंवा अन्न काहीच नको, मला तर फक्त तुझ्या गळ्यात जो हार आहे तो हार पाहिजे. लोहाराच्या जावयाची बायको त्याला ओळखत नाही की हा भिकारी नसून तिचा नवराच आहे आणि ती तिच्या गळ्यातील हार काढून त्या भिकाऱ्याला देते आणि त्यानंतर तो भिकारी म्हणजेच तिचा पती तो हार घेऊन आनंदाने तिथून निघून जातो. काही दूर गेल्यानंतर तो त्याचा पुन्हा वेश बदलतो आणि चांगले कपडे घालून त्याच्या घरी परत येतो. आणि जेव्हा रात्र होते, जेव्हा तो त्याच्या बायकोजवळ बसतो तेव्हा त्याच्या बायकोला विचारतो, तुझ्या गळ्यात जो हार होता तो हार कुठे आहे? त्यानंतर प्रिय दर्शकांनो, तुम्हा सर्वांना माहितीच असेल की स्त्रियांचा जो चरित्र आहे तो कोणालाही समजला नाही आणि तो कोणी समजूही शकत नाही. तर लोहाराची मुलगी तिच्या नवऱ्याला खोटं सांगते, तुम्हाला माहीत नाही का, काल मी काम करत असताना माझ्याकडून हार पडला आहे. त्यानंतर तिचा नवरा मनातल्या मनात विचार करू लागतो की एकतर ही माझी बायको चारित्र्यहीन आहे आणि त्याचबरोबर ही खोटाडी सुद्धा आहे. त्यानंतर लोहाराचा जावई त्याच्या खिशातून तो हार काढतो आणि म्हणतो, हे बघ, हा तुझाच हार नाही ना? त्यानंतर लोहाराच्या मुलीला तिच्या नवऱ्याच्या हातात हार पाहून आश्चर्याचा मोठा धक्काच बसतो. ती तिची नजर खाली करते आणि तिच्या चेहऱ्यावरचा रंग पूर्णपणे उतरून गेलेला असतो. ती म्हणते, तुमच्याकडे हा हार कसा आला? त्यानंतर तिचा पती त्याच्या बायकोला सर्व हकीकत सांगतो आणि म्हणतो, मला तुझ्याबद्दल सर्व काही माहिती आहे. जेव्हा मी तुला घेण्यासाठी तुझ्या घरी आलो होतो तेव्हा तू एका परपुरुषाला भेटण्यासाठी मध्यरात्री गुपचूप जायची, हे मला चांगलं माहीत होतं, परंतु मी काहीच म्हणलो नाही. त्यानंतर लोहाराचा जावई पुढे म्हणतो, आज मी जेव्हा भिकाऱ्याचा वेश धारण करून घरी आलो आणि तुझ्याकडून तुझा हार मागितला तेव्हा तू तो हार मला दिलास, परंतु त्यानंतर तू माझ्याशी खोटं का बोललीस? तर या दोन्ही प्रश्नांचं, या दोन्ही गोष्टींचं लोहाराची मुलगी उत्तर देत नाही, परंतु लोहाराचा जावई त्याच्या बायकोच्या या दोन्ही चुका माफ करतो. तो तिला सांगतो की पुढच्या वेळेस अशा चुका करू नकोस. त्यानंतर असेच दिवस पुढे सरकत होते आणि त्या लोहाराच्या मुलीला त्या ब्राह्मणाच्या मुलाची आठवण येऊ लागली आणि
त्या ब्राह्मणाच्या मुलाला सुद्धा लोहाराच्या मुलीची आठवण येऊ लागली. त्यामुळे त्या ब्राह्मणाचा मुलगा लोहाराच्या मुलीच्या सासरच्या घराजवळ पोहोचतो. तो एका साधूचा वेश धारण करतो आणि जाऊन एका विहिरीजवळ बसतो. तो विचार करतो की जेव्हा माझी प्रेमिका म्हणजेच लोहाराची मुलगी या विहिरीजवळ येईल तेव्हा मला पाहून ती मला नक्कीच ओळखेल. त्यानंतर तो ब्राह्मणाचा मुलगा त्या विहिरीजवळ बसून राहतो आणि जशी त्या लोहाराची मुलगी त्या विहिरीजवळ पाणी भरण्यासाठी येते तेव्हा ती त्या ब्राह्मणाच्या मुलाला ओळखते. त्याला पाहून ती खूपच खुश होते आणि त्यांच्यासोबत गप्पा मारू लागते. त्यानंतर लोहाराची मुलगी ब्राह्मणाच्या मुलाला म्हणते, तू मला भेटण्यासाठी इथपर्यंत आला आहेस, परंतु मी तुला घरी घेऊन जाऊ शकत नाही. यासाठी मला काहीतरी नाटक करावं लागेल. इतकं म्हणून लोहाराची मुलगी तिच्या घरी निघून जाते. घरी गेल्यावर ती तिच्या पायांना पकडून जोरजोरात रडू लागते, जोरात ओरडू लागते, खूपच गोंधळ करते आणि ती म्हणते, माहीत नाही माझ्या पायाला अचानक काय झालं आहे. त्यानंतर तिचा नवरा म्हणजेच लोहाराचा जावई नगरातील मोठमोठे वैद्यांना त्यांच्या बायकोचा उपचार करण्यासाठी बोलावतो. परंतु अनेक वैद्यांनी उपचार करूनही त्यांच्या बायकोमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नव्हती. आणि होणारी कशी होती? कारण त्या लोहाराच्या जावाईची बायको पाय दुखत असल्याचं नाटक करत होती. त्यानंतर लोहाराची मुलगी स्वतः तिच्या नवऱ्याला सांगते, या नगरामध्ये एक मोठा महात्मा साधू आला आहे आणि हाच तो महात्मा आहे जो माझे हे दुखणे बरे करू शकतो. जर त्याला बोलावलं तर कदाचित मी बरी होऊ शकते. त्यानंतर पती त्या साधूला बोलावण्यासाठी जातो. लोहाराचा जावाई त्या साधूला म्हणजेच ब्राह्मणाच्या मुलाला जो वेषांतर करून आलेला असतो त्याला घरी घेऊन येतो. घरी घेऊन आल्यानंतर ब्राह्मणाचा मुलगा लोहाराच्या मुलीच्या पायाकडे पाहतो आणि खोटे काही मंत्र बोलतो. तेव्हा लोहाराच्या मुलीचा पाय हळूहळू ठीक व्हायला लागतो, तिला आराम मिळू लागतो आणि त्यानंतर ती तिच्या नवऱ्यासमोर त्या साधूची, त्या ब्राह्मणाच्या मुलाची म्हणजेच तिच्या प्रियकराची तारीफ करू लागते. त्यानंतर मित्रांनो, तो साधू म्हणजे जो ब्राह्मणाचा मुलगा रात्री लोहाराच्या जावाईच्या घरी थांबतो आणि जशी मध्यरात्र होते तेव्हा ज्या रूममध्ये ब्राह्मणाचा मुलगा झोपलेला होता तिथे त्या लोहाराची मुलगी येते. जेव्हा ती लोहाराची मुलगी तिच्या नवऱ्याच्या रूममधून निघून त्या साधूच्या रूममध्ये जात असते तेव्हा लोहाराच्या जावायला जाग येते आणि तो त्याच्या बायकोचा पाठलाग करत करत त्या साधूच्या रूमपर्यंत पोहोचतो, जिथे जो ब्राह्मणाचा मुलगा वेषांतर करून साधूचं रूप धारण करून त्यांच्याच घरामध्ये थांबलेला असतो. त्यानंतर मित्रांनो, लोहाराचा जावई त्याच्या बायकोचा पाठलाग करत करत त्या रूमपर्यंत पोहोचतो आणि त्या दिवशी पुन्हा एकदा तो त्याच्या बायकोला ब्राह्मणाच्या मुलासोबत रंगेहात पकडतो. पुन्हा एकदा त्याच्या बायकोला ब्राह्मणाच्या मुलासोबत पाहून लोहाराच्या जावायला खूप जास्त दुःख होते. तो हे सर्व पाहून काहीच बोलत नाही. पुन्हा माघारी त्याच्या रूममध्ये जातो. लोहाराचा जावाई लोहाराची खूप जास्त इज्जत करत असल्यामुळे तो त्याच्या मुलीला घरी परत पाठवत नाही. तो लोहाराला सुद्धा काही सांगत नाही आणि त्याच रात्री कोणाला काहीही न बोलता तो जंगलात निघून जातो आणि पुन्हा परत कधीच येत नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा लोहाराच्या मुलीला ही गोष्ट समजते की तिचा नवरा तिला सोडून गेला आहे तेव्हा ती डोक्याला हात लावून रडत बसते. आता लोहाराच्या मुलीची जिम्मेदारी माझ्यावर येईल आणि मला हे नको हा विचार करून ब्राह्मणाचा मुलगा सुद्धा तिला सोडून तिथून निघून जातो. अशा प्रकारे लोहाराची मुलगी डोक्याला हात लावून रडत राहते. तिच्याकडे आता रडण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग उरलेला नसतो. या कथेमधून
4 महत्त्वपूर्ण गोष्टी आपल्याला समजल्या असतील की या 4 काम करणाऱ्या स्त्रिया चारित्र्यहीन असतात आणि आपण एखाद्या चारित्र्यहीन स्त्रीला तिच्या या 4 कामांवरून ओळखू शकतो. प्रथम आहे, जी स्त्री विवाह झाल्यानंतर सुद्धा एखाद्या परपुरुषासोबत संबंध ठेवत असेल तर अशी स्त्री चारित्र्यहीन स्त्री असते. कारण अशा स्त्रिया तिच्या पतीचा मृत्यू देखील अगदी सहज पचवू शकतात आणि अशी स्त्री तिच्या नवऱ्याचा कोणत्याही प्रकारचा आदर सन्मान ठेवत नाही आणि त्यामुळेच अशी स्त्री चारित्र्यहीन स्त्री असते. नंबर 2, जी स्त्री तिच्या नवऱ्यासोबत खोटं बोलते. जी स्त्री नवऱ्याला फसवत असते अशी स्त्री सुद्धा चारित्र्यहीन स्त्री म्हणून ओळखली जाते. कारण ज्या स्त्रिया तिच्या नवऱ्यासोबत वेळोवेळी खोटं बोलतात अशी स्त्री नवऱ्याची चारित्र्यहीन स्त्री असते. नंबर 4, जी स्त्री तिच्या नवऱ्याला नावाने हाक मारत असते आणि नवऱ्याने सांगितलेलं कोणतंही काम ती स्त्री नाकारते. नवऱ्याचं काहीही ती ऐकत नाही अशी स्त्री सुद्धा चारित्र्यहीन स्त्री असते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.